बघा सर, एक्सरसाइज करायचा घरातल्या घरात मॅन्युअली वर्कआउट. ते कुठं ऑइल नाही, ग्रीस नाही, इलेक्ट्रिक नाही, काही नाही, पूर्ण मॅन्युअली वर्कआउट होते. तर घरातल्या घरात तुम्हाला याच्यावरती 12 प्रकारचा वर्कआउट केला जातो. फर्स्ट टाइमला याच्यावरती तुम्हाला सिटअप्स यानी की पोट फॅट चरबी कमी करण्यासाठी अशा पद्धतीनं बसायचं, याच्यामध्ये पाय लॉक करायचे, दोन हात डोक्याला घ्यायचे, अशा पद्धतीनं वर्कआउट करायचा. हे प्रॉपर पोटाचा व्यायाम होतो. याच्यामध्ये पोटाचे जे लूज झालेले ऍप्स असतात हे कडक करण्याचं काम हे करते. आता इथं तुम्हाला ताकद दिलेली राहते, टेन्शन. हे जे टेन्शन आहे हे तुम्ही कमी करू शकता, जास्त करू शकता. जसजसे याच्यामध्ये प्रिंग ऍड केले तसतशी याच्यामध्ये ताकद वाढते, अशा पद्धतीनं कमी करू शकता. सेकंड व्यायाम तुम्हाला मसलसाठी, शोल्डरसाठी व्यायाम करायचा आहे. याच्यामध्ये प्रॉपर मसलचा, शोल्डरचा, चेस्टचा व्यायाम होतो. अशा पद्धतीनं गुडघे टच करून पंच हातामध्ये पकडून अशा पद्धतीनं पूर्ण डाऊन पोझिशनला जाऊन खालच्या खाल्याला प्रेस करायचं. हे प्रॉपर मसलचा, शोल्डरचा, चेस्टचा याच्यामध्ये व्यायाम होणार. त्यानंतर अशाच पद्धतीनं तुम्हाला थाईज वर्कआउट करायचं आहे. अशा पद्धतीनं बॅक साईडला बसून याच्यावरती 2 पाय ठेवायचे. हे प्रॉपर पूर्ण थाईज वर्कआउट याच्यामध्ये होणार. हे जे वेट आहे हे प्रॉपर तुम्हाला थाईजला याच्यामध्ये लागणार आहे. हे अशा वेटने तुमचं फिटनेस ठेवण्याचं काम करते. लाईफमध्ये तुम्हाला कधी पायामध्ये प्रॉब्लेम येऊ शकत नाही. थर्ड पोझिशनला तुम्ही अशा पद्धतीने याच्यामध्ये डंबलचा व्यायाम करू शकता सर. याच्यामध्ये लॉक येतो, हा लॉक काढायचा असतो. अशा पद्धतीनं हे पूर्ण तुम्ही डंबलचा यूज करू शकता. हे डंबलसाठी याच्यामध्ये ताकद वाढवायला ते कमी केले जाते. जे तुम्ही सायकलिंग, ट्रेडमिलचा व्यायाम करता तो अशा पद्धतीने याच्यामध्ये व्यायाम केला जातो. सायकलिंगसाठी, ट्रेडमिलसाठी लाईफमध्ये गुडघ्यांची मुवमेंट होते. लाईफमध्ये तुम्हाला गुडघ्यांचा कधी आजार होणार नाही. असा 1-2 नाही, तर ट्रायसेप, बायसेप, चेस्ट एक्सरसाइज, आर्म एक्सरसाइज, बॅक एक्सरसाइज, असं अलग अलग. सायकलिंगसाठी कमरेसाठी ट्विस्ट पाहिजे, अशा पद्धतीनं ट्विस्ट होते. हे पूर्ण खाली जाते. स्प्रिंग असतात, स्प्रिंग पूर्ण डाऊन पोझिशनला खाली काढायचे असतात. हे खाली जाऊन अशा पद्धतीनं बसून हे तुम्ही कमरेसाठी ट्विस्ट करू शकता. याच्यामध्ये प्रॉपर कमरेचा व्यायाम होतो. अशा पद्धतीने हे कमरेसाठी ट्विस्ट होते सर. हे कमरेसाठी. आणि सर्वात हार्ड ज्याला एक्सरसाइज म्हणतात, टीचिंग एक्सरसाइज विदाउट एक्सरसाइज, ते अशा पद्धतीनं विदाउट टचिंग एक्सरसाइज म्हणतात. अशा पद्धतीने याच्यामध्ये आता स्वतः उठावं लागेल आपल्याला. अशा पद्धतीने हे प्रॉपर पोटाचाच व्यायाम होतो. असा अलग अलग 12 प्रकारचा वर्कआउट सर याच्यामध्ये होतो. सिटअप, पुशअप, डंबल, डिप्स, ट्रायसेप, बायसेप, चेस्ट एक्सरसाइज, आर्म एक्सरसाइज, बॅक एक्सरसाइज, कमरेसाठी ट्विस्टर, अलग अलग 12 प्रकारचा वर्कआउट एकाच मशीनमध्ये होतो.